आज सकाळी आम्ही जे जिम करत असताना जे भेटलेला तो सज्जन आहे, तर आम्ही 112ला कॉल केला. 112 कॉलच्या नंतर आम्हाला पोलीसमधून नारपोली पोलीस स्टेशनमधून एक कॉलर बीट आहे, तिथला आपल्याला लिपणे सरांनी चांगल्या प्रकारे मदत केली आणि शेवटपर्यंत इथं राहिले ते. त्याच्यानंतर आता आम्हाला एक गाडी ॲम्ब्युलन्स देण्यासाठी आलेली आहे. सर गाडीवर फिरवायचा हा गाडीचा नंबर आहे आणि आपली रुग्णवाहिका म्हणून महाराष्ट्र शासनाची गाडी आहे, 108 आहे. इकडे असं आपले जे पदाधिकारी दोन आलेले आहेत ड्रायव्हर अधिकारी आहेत. सर आपलं नाव डॉक्टर जिजान सर आले आहेत. आपलं नाव जगताप. हां जगताप सर आले आहेत. ड्रायव्हर साहेब अधिकारी साहेब. आता आम्ही याला हॉस्पिटल घेऊन जातो आहे कारण जेणेकरून आमचं पण ओळखत नाही म्हणून. हॅलो सर एक मिनिट आमचं पेशंट घेतो. एक मिनिट कालरला आलो त्याच्यामध्ये. आणि आता फुलेशाहू फाउंडेशनची पूर्ण जिम्मेदारी संपली असं जाहीर करतो कारण सकाळपासून मी घरी गेलो नाही. घरचे म्हणतील हा जिमला गेला का तिकडेच गेला असं होऊ नये. त्याच्यामुळं यांच्यावर मी निरोप देऊन माझी केस क्लेम होती ती मी क्लोज करण्याचा प्रयत्न करतो. आणि सरांना पण सांगतो सर तिथे जरी काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा, मी तिथे पण तुम्हाला मदत करतो. पण कपडे जाऊन बदलून येतो घरी जाऊन की जेणेकरून तुम्हाला मदत करता येईल. सर आता समोरची प्रोसिजर कशी करायची, त्यांना घेऊन जायचं अजून जवळ येतो. हां कुठं आपलं बेवडी ना राजूवाडी. नाही आयच्या इंदिरा गांधी. हो तेच आहे ना जवळ. किती किलोमीटर ते सर सांगते याचं मला माहिती आहे. चला सर. आणि असे कोणा रुग्ण कोणाला रुग्ण भेटले असतील तर त्यांनी आम्हाला फुलेशाहू फाउंडेशनला कॉल करावा. आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची सगळी म्हणजे निरोगी करून त्यांना चांगलं राहण्यासाठी मदत घेऊ. हा सगळं गव्हर्नमेंटच्या अर्थसहाय्यानं करू. मी स्वतः काही करणार नाही. सगळं आहे. चला ओके थँक्यू. जय भारत.